नमस्कार मंडळी, मी अजय कांबळे, अभिमान माझा महाराष्ट्र या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज तुम्हाला मी घेऊन आलो आहे अखेर या वास्तूमध्ये आणि आज आहे बाबासाहेबांची जयंती. तर सगळ्यांना भारतरत्न भारतभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त मित्रांनो आजचा हा एपिसोड आहे माझा. तर ह्या एपिसोडमध्ये आजच्या मी तुम्हाला घेऊन आलो आहे ऐरोली येथील हे जे भव्य दिव्य आणि सुंदर असं स्मारक आहे त्या स्मारकामध्ये घेऊन आलो आहे मित्रांनो. तर हे स्मारक कशा प्रकारचं आहे, ॲक्च्युली महानगरपालिकेने देखील ह्या व्हिडिओसाठी मला जी परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे देखील मी आभार मानतो, कारण की त्यांच्या परवानगीनेच हा व्हिडिओ मी काढतो. तर हे जे स्मारक आहे हे स्मारक ऐरोली सेक्टर 15मध्ये आहे. तर या स्मारकामध्ये आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला काय काय बघायला भेटणार आहे हे तुम्हाला आजच्या एपिसोडमध्ये दाखवतो. तर चला मग हे स्मारक बघूया आणि बाबासाहेबांची जयंती आपण आज या स्मारकामध्ये साजरी करू. तर चला. कबीर कहे ये जग अंधा, कबीर कहे ये जग अंधा. गगन घटा कहरानी साधो, गगन घटा कहरानी साधो, गगन घटा कहरानी. ओके, जसं आपण स्मारकामध्ये एंटर होतो, स्मारकामध्ये आत आल्यानंतर दोन्ही बाजूला देखील वरती जाण्याची सोय आहे. अतिशय सुंदररित्या फुलांच्या माळा वगैरे सजवलेल्या आहेत. जसं आपण लायब्ररीमध्ये जसं आपण या वास्तूमध्ये एंटर होतो, एंट्री गेटपासून थोडंसं आतमध्ये आल्यानंतर बाबासाहेबांच्या फोटोचं दर्शन घेतल्यानंतर थोडंसं डाव्या साईडला आपण येतो आणि डाव्या साईडला आल्यानंतर आपल्याला ही लायब्ररीची रूम दिसते. आता ही लायब्ररीची जी रूम आहे त्या रूममध्ये आपल्याला बऱ्याचशाच गोष्टी अनुभवायला बघायला भेटतात आणि या गोष्टी बघत असताना एक सातत्याने गोष्ट जाणवते की बाबासाहेब म्हणायचे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर याच्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला आत बघायला भेटतात, कारण की ह्या लायब्ररीमध्ये बाबासाहेबांनी स्वलिखित जी पुस्तकं होती, बाबासाहेबांनी स्वतः लिहिलेली जी पुस्तकं आहेत ती आपल्याला या लायब्ररीच्या आतमध्ये बघायला भेटतात. तर ती तुम्हाला दाखवतो आणि या लायब्ररीच्या आत बऱ्याचशाच गोष्टी आहेत त्या देखील तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवणार आहे. तर चला मग आता या लायब्ररीच्या आतमध्ये आपण त्या गोष्टी एक्सप्लोअर करू. स्टार्ट. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त हा माझा एपिसोड आहे. मी आज तुम्हाला घेऊन आलो सेक्टर 15मध्ये ऐरोलीचे ह्या बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकामध्ये आणि स्मारकामध्ये एंटर केल्यानंतर आपण आता लायब्ररीमध्ये पोहोचलो. लायब्ररीचा जो हॉल, त्या हॉलमध्ये सध्या आपण या हॉलच्या साईडला लायब्ररी आहे, त्याच्यानंतर फोटोचं म्युझियम आहे आणि बऱ्याचशा गोष्टी इथं आपल्याला बघायला भेटतात. तर इथं आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकायला दिली होत्या, कारण की बाबासाहेब काय होते, बाबासाहेब
काय करत होते बाबासाहेब, कुठे कुठे दौरे झाले बाबासाहेबांचे, आणि बाबासाहेबांच्या अख्ख्या आयुष्याचं एक छोटंसं जो संग्रहालय आहे ते तुम्हाला बघायला भेटेल. म्युझियम अतिशय चांगल्या प्रकारचं. तर आता चला तुम्हाला दाखवतो म्युझियम आणि चित्रपट दाखवलेलं आहे की ज्याच्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करून बघायला भेटतं. स्क्रीनवरती सगळं या स्मारकाचं जे काय स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर इथं आपल्याला बघायला भेटतं. तर चला बघून म्युझियम, लायब्ररी आणि बऱ्याच गोष्टी.
बाबासाहेबांचं जन्मस्थान, बाबासाहेबांचं शिक्षण कुठे झालं, बाबासाहेबांच्या दौरी, बाबासाहेबांनी बऱ्याचशाच गोष्टी त्या म्युझियममध्ये बघायला मिळाल्या. त्याच्यानंतर आपण लायब्ररी देखील बघितली आहे. लायब्ररीनंतर इथं मिनी थिएटर आहे. तिथं 20 लोक एका वेळेला बसू शकतात आणि तिचं एक चित्रफित दाखवली जाते जी एक आय थिंक 5 मिनिटाची असेल. त्या 5 मिनिटाच्या चित्रफितीमध्ये बऱ्याचशा गोष्टी दाखवल्या जातात बाबासाहेबांच्या. तर आता आपण इथून आता वरती जाणार आहे जिथं मेडिटेशन वगैरे होतं. तर चला मग आता थोड्याशा पायऱ्या चढून आल्यानंतर आपल्याला वरती मेडिटेशन रूम दिसतं. मेडिटेशन होतं आणि थोड्याशा पायऱ्या चढून आपले जसे इव्हेंट आहेत ते सगळे पायऱ्या चढून येतात आणि ते वयस्कर लोक आहेत त्याच्यासाठी सुविधा. आता थोडं आपण वरती आलो आहे आणि या वरच्या फ्लोअरला आल्यानंतर आपल्याला मागे बघत असाल मेडिटेशन तिथं बरेचसे लोक आतमध्ये जातात. त्याचे स्लॉट असतात. थोडी लोक आतमध्ये जातात आणि मेडिटेशनसाठी 2 आपल्याला तिथं शिक्षक दिसतात. ते मेडिटेशन घेतात आणि हे वरती आल्यानंतर हे जे काय स्ट्रक्चर उभा केलं याच्यामध्ये भारी वाटतं. सगळेजण फोटो सेशन वगैरे करत आहेत. आज जयंतीनिमित्त लोक भरपूर सारे इकडे आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये इथे फोटो काढण्यासाठी थोडी लोकांची गर्दी झाली आहे. आपण पण 1-2 फोटो काढलेले आहेत. पण मित्रांनो आता तुम्ही माझ्या मागे बघत असाल की अशा प्रकारचं सुंदर असं उभा केलं माझ्या मागे बघत असाल. ॲक्च्युली मी म्हणजे दोन्ही बाजूने जे वरती येण्यासाठी मगाशी बोलत होतो ना की दोन्ही बाजूने आपण एंटर होतो, दोन्ही बाजूने इकडे येऊ शकतो. तर ते तुम्ही बघत असाल की दोन्ही बाजूने ज्यावेळी आपण वरती येतो खूप सुंदर इथे तर हार वगैरे लावले आहेत. महानगरपालिकेने पुरेपूर काळजी घेतलेली आहे की हे जास्तीत जास्त सुंदर कशा प्रकारे दिसेल आणि खरंच खूप छान वास्तू आहे. आणि 2021मध्ये या वास्तूचं उद्घाटन झालं 6 डिसेंबर 2021ला. इकडे पण तसंच आहे. ऊन प्रचंड आहे ॲक्च्युली मित्रांनो. ऊन असल्या कारणानं थोडंसं डोळे वगैरे होते. ऐरोली रेल्वे स्टेशनपासून 10 ते 15 मिनिटामध्येच आपल्याला स्मारकाला रिक्षावाले पोचवतात, ज्याचे चार्जेस 40 ते 50 रुपये असतील. आणि मित्रांनो, हे जे स्मारक आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, जागतिक कीर्तीचे कायदेतज्ञ, अर्थतज्ञ, स्वातंत्र्य, समता व बंधुता या त्रिसूत्रीचा प्रसार करणारे थोर समाज उद्धारक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सेक्टर 15 ऐरोली नवी मुंबई येथे उभारण्यात आलेले स्मारक नवी मुंबईच्या नावलौकिकात लक्षणीय भर टाकते. मित्रांनो, आपण इथे पोहोचल्यानंतर आपल्याला वातानुकूलित अद्ययावत सभागृह बघायला भेटतं, ध्यानगृह बघायला भेटतं जिथं मेडिटेशन आपण करू शकतो. शांतता खूप असते, जे फुल AC मध्ये आहे. आणि लायब्ररी देखील आहे. ऑडिओमध्ये देखील आपल्याला चित्रफित दाखवली जाते आणि आभासी चित्रप्रणालीद्वारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रत्यक्ष भाषण देखील आपल्याला बघायला भेटते. अशा बऱ्याचशाच गोष्टी आहेत ज्या आपण इथं जाऊन एक्सप्लोर करू शकतो, बघू शकतो. आपण कुटुंबासमवेत देखील जाऊ शकतो आणि याला काहीही चार्जेस नाहीत. त्यामुळं फ्री ऑफ कॉस्टमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचा हा जो काय इथे हा स्मारक संग्रहालय आहे तो आपण पूर्ण फॅमिलीसह पूर्ण कुटुंबासह आपण जाऊन बघू शकता. तर नवी मुंबई महानगरपालिकेचे मनापासून आभार. नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, उपायुक्त साहेब, या अधिकारी, कर्मचारी, स्टाफ सर्वांचे मनापासून आभार. तर मित्रांनो,
आपण ऐरोली सेक्टर 15च्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला आपण भेट दिली. खूप छान पद्धतीचं वातावरण आजच्या या 14 एप्रिलला आहे इथं. आणि तुम्ही माझ्या मागे बघत असाल ते स्मारकाचं जे स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला पुरेपूर मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मी महानगरपालिकेची यासाठी प्रॉपर परमिशन घेतली आणि हा व्हिडिओ मी काढतो आहे. कारण की कायद्याच्या चौकटीत राहूनच आपण सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. तर आजचा हा व्हिडिओ भारतरत्न, भारतभूषण, महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त हा माझा एपिसोड मी त्यांना समर्पित करतो. आणि खरंच छान वाटलं. आणि पुन्हा एकदा नवी मुंबई महानगरपालिकेचे मनापासून आभार. त्यांनी मला हा व्हिडिओ करण्यासाठी परवानगी दिली आणि इतका हा जनसमुदाय इथं मला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटला. तर सगळ्यांचे आभार आणि तुमची रजा घेतो आजच्या एपिसोडमध्ये. पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये भेटूया. तत्पूर्वी सर्वांना जय भीम, जय शिवराय.